गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आवाज येतोय माझा? एकदा कन्फर्म करा. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. बघा, आज आपला परत टेस्टचा टॉपिक आहे. ठीक आहे. लास्ट मला वाटतं आपण काहीतरी 9 किंवा 10 तारखेला टेस्ट घेणार होतो, पण आपण ते थोडंसं एक्सटेंड केलं आणि आज आपण टेस्ट घेतलेली आहे. तर आजचा टॉपिकच होता तुमचा की गर्भपात आणि सेक्शुअल ऑफेन्सेसचा. मी मेसेज पण टाकलेला होता की 2 टॉपिकचे मिक्स करून आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अभ्यास करायचा होता म्हणून. आता बरेच विद्यार्थी अभ्यास करत असेल. ठीक आहे. बरेच विद्यार्थी अभ्यास करत असेल चांगल्याने. स्क्रीन व्यवस्थितच आहे. ठीक आहे. स्क्रीन व्यवस्थितच आहे. मी कुठल्याही पद्धतीचं त्यात काही चेंजेस केलेला नाही आहे. कारण की आजचा टॉपिकच असा होता की अबॉर्शन वाला हा जो टॉपिक होता, अबॉर्शन टॉपिक हा खूप मोठा नव्हता. त्याच्यामध्ये आपण फार क्वेश्चन नव्हते घेऊ शकत. म्हणून मी दोन्ही टॉपिकला कंबाईन केलं आणि दोन्ही टॉपिकला कंबाईन करून तुमच्या समोर आपण आज टेस्ट घेऊन येणार आहोत. याच्यामध्ये मी ऑलरेडी टेस्टमध्ये म्हणा किंवा आपल्या क्लासेसमध्ये, पुस्तकामध्ये या टॉपिकवर मी ऑलरेडी सर्व काही शिकवलेलं आहे. तर एक्स्ट्रा याच्यामध्ये आज प्रश्नांमधनं मी तुमची सीरीज घेणार आहे, की ज्याच्यातनं तुमच्या एक्स्ट्रा ज्या पण गोष्टी आहेत किंवा ज्या पण एक्स्ट्रा गोष्टी असणार आहेत, हे सर्व तुमच्या क्वेश्चनच्या माध्यमातून होणार. ठीक आहे? तर बरेच दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे. परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फॉरेन्सिक हब या आपल्या ॲप्लिकेशनवर. आजचा टॉपिक आपला असणार आहे गर्भपात आणि लैंगिक गुन्ह्यांचा. तर सर्वजण रेडी आहात आजच्या टेस्टसाठी? येस. सर्वांना परत एकदा सर्वांचे खूप खूप वेलकम आहे आपल्या या ॲप्लिकेशनला. ठीक आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपण आजची जी टेस्ट आहे ती सुरू करू. त्याच्या अगोदर एकदा सांगून देते. सपोज जर मी पोल देते आहे आणि पोल जर तुम्हाला येत नसेल, ठीक आहे, मी जसं स्टार्ट म्हणेल कुठल्याही स्क्रीनला टच करू नका. ठीक आहे. पोल जर आला, पोलवर उत्तर द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे पण काही वाटतं तर नंतर तुम्ही टच करू शकता. सपोज जर तुम्हाला पोल येत नसेल, काहीच करू नका. पेज आणि एक पेन घ्या. जर तुम्ही लायब्ररीमध्ये जर असाल तर एक पेपर आणि पेन घ्या. जे पण काही तुमची उत्तरं असणार आहेत, ठीक आहे, ती उत्तरं सर्व तुम्ही तुमच्या पेजवर लिहून काढा. राईट असेल राईट करा, रॉंग असेल रॉंग करा. जेव्हा एंडिंग पूर्ण टेस्ट होईल त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या फायनल स्कोर विचारेल, तर त्यावेळेस मला तुम्ही तुमचा स्कोर सांगायचा आहे. ठीक आहे. चला करायचं मग स्टार्ट. ऑल ऑफ यू रेडी? तर आजचा पहिला जो प्रश्न आहे, ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्या समोर मी दिलेला आहे. त्या प्रश्नाला बघून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला रीड करायचं आहे आणि मग मी पोल देते. ठीक आहे. तुम्ही रीड करून घ्या. पोल देते आहे मी. ठीक आहे. एकच मिनिट हा, थांबा. चला पोल देते आहे मी. स्टार्ट. एक सेकंड. पोल दिलेला आहे मी. ठीक आहे. तुमच्या समोर आलेला पण असेल. चला. क्वेश्चन दिसत नाहीये गीता, क्वेश्चन दिसत नाहीये. चला आजचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाबाबत आपण बघू थोडं.
आजचा प्रश्न होता डेटा रेप सॉरी डेट रेप बद्दलचा. ठीक आहे. या डेट रेप बद्दल बघा आपल्याला बघायचं होतं, की प्रश्न तुम्हाला विचारला होता, की जे डेट रेप असतं, ठीक आहे? तर त्या डेट रेपमध्ये कुठल्या नशेची जी औषधे असतात, कुठल्या नशेच्या औषधांचा वापर त्या ठिकाणी करतात किंवा डेट रेपमध्ये कुठल्या औषधांचा वापर किंवा कुठल्या मेडिसिन ज्या अशा असतात, की ॲज अ त्या डेट रेप म्हणून त्यांचा यूज होत असतो, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर याचं करेक्ट जे उत्तर होतं ते फर्स्ट ऑप्शन होतं. गॅमा हायड्रॉक्सी ब्युटिरेट. ठीक आहे? आता हा गॅमा हायड्रॉक्सी ब्युटेरेट जे आहे याला GHB म्हणून सुद्धा म्हणतात. ठीक आहे. GHB. आता डेट रेप काय असते बघा. सपोज एखाद्या घटनास्थळी किंवा बरेच मुलं बघा आजकालची जनरेशन मुलं मुली बरेचदा असं म्हणतात की मी डेटवर जाते आहे किंवा मी एखाद्या मुलाला डेट करते आहे. मुलगा म्हणते मी एखाद्या मुलीला डेट करतो आहे. बरेचदा क्लब्समध्ये जातात. ठीक आहे. दुसरी गोष्ट भरपूर सारे असे जसं आता आपण म्हणू शकतो की ड्रिंक्स वगैरे करायला बघा बरेच मुलं-मुली प्रेफर करतात की एखाद्या म्हणजे जसं आता क्लब वगैरे असतात, डान्सिंग झोन असते, तर तशा ठिकाणी ते लोकं जाऊन ड्रिंक्स वगैरे करतात. तर बरेचदा काय करतात की एखाद्या मुलाला एखाद्या मुलीसोबत डेटवर जर तो गेलेला आहे, त्याच्यासोबत अजून काही जर ग्रुप्स असेल किंवा त्यांचं असं काही ठरलं असेल की बाबा या मुलीला आपण म्हणजे काहीतरी हिच्यासोबत आपण ॲक्टिव्हिटी करायची. तर ते काय करतात, की त्याच्या ड्रिंक्समध्ये, त्या मुलीच्या ड्रिंक्समध्ये असे काही नशेचे जे पदार्थ असतात, ठीक आहे. नशेचे पदार्थ असलेले काही ड्रिंक्समध्ये मिक्स करतात. मिक्स केल्यामुळे काय होतं, की ती मुलगी बेशुद्ध होते. बेशुद्ध असल्यामुळे काय होतं, की ती शुद्धीवर नसल्या कारणाने तिच्यासोबत काहीतरी लैंगिक अ, गुन्हे म्हणू शकता किंवा तिच्यासोबत काही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या ड्रिंक्समध्ये मिक्स करून एखाद्या मुलीला बेशुद्ध केल्यानंतर तिच्यासोबत जे काही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होते, तर त्या गोष्टींना आपण डेट रेप म्हणत असतो. ठीक आहे. तर आता जसा हा GHB आहे, तर या GHB व्यतिरिक्त बघा, अजून पण काही गोष्टी आहेत, जसं की त्याच्यासोबत रोहिपनॉल आहे. ही नावं लिहून घ्या ना. रोहिपनॉल आहे, केटॅमाइन आहे. ठीक आहे. ही सर्व काय आहे? डे ट्रेपमध्ये वापरण्यात येणारी नशेची काही औषधी आहेत. आता बघा, ही जेवढी काही औषधी आहेत, जसं की GHB आहे, रोहिपनॉल आहे, केटामाइन आहे, या सर्वांना क्लब ड्रग्स म्हणून सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? क्लब ड्रग्स. यांना क्लब ड्रग्स म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे? तर डे ट्रिप बद्दल तुमच्या लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट जो आता प्रश्न असणार आहे आपला, सर्वांना स्क्रीन वगैरे एकदम ओके आहे? कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा. मी एकदा रिफ्रेश करून देईल माझ्या साईडने. एकदा मला फक्त सांगा की सर्व व्यवस्थित आहे की नाही? ठीक आहे? चलो. नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, तो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा. सेकंड क्वेश्चन जो आहे तो वाचून घ्या. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पोल देते. मी एकदा रिफ्रेश करते आहे. एकदा रिफ्रेश करते आहे. त्याच्यानंतर कदाचित व्यवस्थित दिसेल. ठीक आहे? क्वेश्चन वाचून घ्या, मग मी पोल देते. तुम्ही वाचून घ्या आधी. पोल देते आहे मी. स्टार्ट. चलो. ठीक आहे?
सेकंड नंबरचा जो प्रश्न होता, इथे तुम्हाला प्रश्न बघा काय विचारला होता, की जर सपोज एखादी लैंगिक गुन्हा घडलेली एखादी स्त्री आहे, पीडिता जर आहे आणि तिची जर तुम्हाला वैद्यकीय तपासणी जर करायची आहे, तर तपासणी करताना कुणाची उपस्थिती असणे त्या ठिकाणी आवश्यक असते. पहिलं ऑप्शन होतं स्त्री परिचारिका, सेकंड होतं पीडितेची स्त्री असलेले नातेवाईक, ठीक आहे, किंवा महिला नातेवाईक, कुठलीही तिसरी व्यक्ती जी स्त्री असेल किंवा महिला असेल आणि वरीलपैकी सर्व बरोबर. तर याचं करेक्ट उत्तर काय होतं? वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे कुठल्याही पीडितेचा जेव्हा मेडिकल एक्झामिनेशन ज्यावेळेस केल्या जातं, तिची वैद्यकीय तपासणी केली जाते, तर त्यावेळी तिच्यासोबत थर्ड एखादी महिला स्त्री असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. ठीक आहे. मग ती कोणी पण असू शकते. एकतर ती स्त्री परिचारिका असू शकतं, म्हणजे नर्स असू शकते. पीडितेची एखादी महिला नातेवाईक असू शकते, तिची बहीण असू शकते, ठीक आहे. तिची आई असू शकते. व्हॉटएव्हर तिच्या नातेवाईकांपैकी महिला असलेली व्यक्ती त्या ठिकाणी गरजेचं आहे. कुठलीही तिसरी व्यक्ती जर एखाद्याला नातेवाईकच नसेल, फॅमिली नसेल, तर त्या ठिकाणी अशी एखादी अननोन व्यक्ती की जी महिला असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी याचं उत्तर म्हणून काय आलं आहे? वरीलपैकी सर्व बरोबर. आलं लक्षात? आलं लक्षात? स्क्रीन स्टॉप होते आहे, तर एकदा तुम्ही तुमच्या साइडनी रिफ्रेश करा. ठीक आहे. माझ्या साइडनी प्रॉब्लेम नाही आहे. एकदा नेटवर्क तुमच्याकडे असेल तर एकदा चेक करून घ्या. त्यानंतरचा बघा थर्ड नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर. एकदा रीड करून घ्या प्रॉपर पद्धतीने. नवीन प्रश्न आहे. ठीक आहे. नवीन प्रश्न आहे. हा समजून घ्याल व्यवस्थित. प्रश्न झाला असेल रीड करून. ठीक आहे. तर पोल देते आहे मी. स्टार्ट. चलो गुड. तर बघा प्रश्न होता की प्रकाशयुक्त भिंग यंत्राचा गर्भाशय योनी आणि योनीचे परीक्षण करण्यासाठी या निदान प्रक्रियेचा वापर करतात. म्हणजे बघा सपोज आता एखादी लेडीज आहे, ठीक आहे. तिच्यासोबत काही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झालेली आहे आणि असं म्हणू शकता की तिच्यासोबत रेप झालेला आहे आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले आहे. तर त्यावेळी बघा त्या गर्भाशय योनी आणि योनीचे परीक्षण करण्यासाठी ठीक आहे काही एक निदान प्रक्रिया असते. ठीक आहे. तर त्या निदान प्रक्रियेचा त्या ठिकाणी वापर करतात आणि ती निदान प्रक्रिया म्हणजे काय असतं की ती प्रकाशयुक्त एक भिंग असतं. ठीक आहे. ते यंत्र असतं. तर त्या यंत्राचा वापर गर्भाशय योनी आणि योनीचं परीक्षण करण्यासाठी होतं. तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? कोल्पोस्कोपी. काय म्हटलेलं आहे? कोल्पोस्कोपी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकामध्ये पण मी सांगितलं म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये हा पॉइंट नाही आहे आणि मी क्लासमध्ये पण सांगितलेलं नाही. पण मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, की एक्स्ट्रा काही प्रश्न मी फक्त आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहे किंवा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. तर त्याच्यानुसार मी प्रश्न काढलेले आहे. तर ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा कोल्पोस्कोपीची. ठीक आहे. तर तिसरा जो प्रश्न होता, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं कोल्पोस्कोपी सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. क्लिअर? पीडीएफ मिळेल याची. क्वेश्चन दिसत नाही आहे. का बरं दिसत नाही? कारण की माझ्याकडे नेटवर्कचा काहीच इश्यू नाहीये. चला बघा, मी 1 मिनिट देते सर्वांना. ज्यांना प्रॉब्लेम होते आहे, बॅक जा आणि परत जॉइन करा. ठीक आहे? बॅक जा आणि परत जॉइन करा. ज्यांना इश्यू होतो आहे, त्यांनी बॅक जा आणि परत जॉइन करा. मी थांबते. मी सेकंड म्हणजे पुढचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो नाही घेणार. क्लिअर? केलं तरी प्रॉब्लेम होतोय. तर एक काम कराल तुम्ही तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये सेटिंगमध्ये जाऊन कॅश फाइल्स येतात. तर त्या कॅश फाइल्स क्लिअर करा. फॉरेन्सिक हबच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन. ठीक आहे. तिथे सेटिंग ऑप्शन येते किंवा तुमच्या फोनच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जायचं आणि कॅश फाइल्स डिलीट करायच्या पूर्ण. मग होऊन जाणार. चला पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे
4th नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. चलो, प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल देते आहे मी. स्टार्ट. पॉक्सो ऍक्ट आहे, ठीक आहे. चुकवू नका, लॉचा अभ्यास करताय, चुकायला नाही पाहिजे याचं उत्तर तुमचं. स्थापना विचारलेली आहे, मान्यता विचारलेली नाहीये. गुड. चलो, याचं करेक्ट उत्तर आहे 14 नोव्हेंबर 2012. ठीक आहे. म्हणजे पॉक्सो जो होता, ठीक आहे, की लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्सेस, यांचं जे अधिनियम आहे, यांचं जे ऍक्ट आहे, या ऍक्टचं जे स्थापना वर्ष आहे हे होतं 14 नोव्हेंबर 2012चं. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, याला मान्यता कधी दिली? एक मान्यता नाही, याच्यावर एक प्रश्न आहे. ऍक्च्युली हाच आहे का? एकच मिनिट थांबा, बुक नाही आहे माझ्याकडे. बरं, याचं मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. याचा स्थापना अमेंडमेंट याच्यामध्ये झालेली आहे. परत याच्यात अमेंडमेंट भरपूर झालेली आहे. स्थापना वर्ष लक्षात ठेवा. मला असं वाटतं की मी प्रश्न तुम्हाला एमटीपी ऍक्ट बद्दलचा विचारत होते, त्याच्यामुळे ते थोडं चुकलं. याचं जे स्थापना वर्ष आहे 14 नोव्हेंबर 2012चं. ठीक आहे. हा, तर यावेळेस काय होतं की, ऐकून घ्या आता मी बोलते. या दिवशी त्याची स्थापना वर्ष आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा काय होतं की, आता सपोज 18 वर्षाखालील कुठला पण मुलगा किंवा मुलगी तिच्यासोबत जर काही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जर होते आहे, ठीक आहे, तर ते कशामध्ये गणल्या जातं? ते पॉक्सो मध्ये गणल्या जातं. ठीक आहे. आता पॉक्सो मध्ये भरपूर साऱ्या अशा पनिशमेंट वगैरे पण दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. आता पॉक्सो काय आहे, कशा पद्धतीने आहे, ठीक आहे, हा तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे. आणि मी क्लासमध्ये पण सांगितला होता की पॉक्सो, एमटीपी ऍक्ट, ठीक आहे, यांच्याबद्दलचे जेवढे काही डिफरन्सेस आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करून ठेवायचं आहे. आलं लक्षात? हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर करून ठेवलं, तर त्या पद्धतीनुसार तुमचं सर्व गोष्टी. आणि गणेश सरांनी, मला वाटतं की यांनी खूप सुंदर एक म्हणजे डिफरन्सिएशन केलेलं आहे एमटी ऍक्टचा आणि पॉक्सो ऍक्टचा, आणि मला पाठवलं पण होतं. सर्वांनी बाकीच्यांनी जर केलेलं नसेल तर ते करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कारण की परीक्षेमध्ये आपल्याला जरी माहिती असतं तरी पण परीक्षेमध्ये आपण चुकतो त्या ठिकाणी. त्यांची स्थापना वर्ष लक्षात ठेवा, त्यांच्या पनिशमेंट लक्षात ठेवा, आणि काय काय पनिशमेंट कुठल्या कुठल्या कलमांमध्ये दिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. तर चौथा प्रश्न जो होता त्याचं उत्तर होतं पहिलं ऑप्शन. सेकंड जो आहे, पुढचा प्रश्न 5व्या नंबरचा, पॉक्सो कायद्याच्या कुठल्या कलमांतर्गत लैंगिक अत्याचाराची व्याख्या दिलेली आहे? असा प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे. सॉरी, मी प्रश्न रीड केला. इथे 7 आहे. ठीक आहे. 5738. ही कलम 7, ही कलम 3, कलम 8, कलम 5 तुमच्या समोर क्वेश्चन आहे. मी पोल देते आहे. ठीक आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. स्टार्ट. जे करेक्शन्स करून दिले तेच बरोबर तुम्हाला माहित राहते ना, तेच उत्तर असू शकतं म्हणून. चलो, रुपाली काळे मॅडम फर्स्ट, दिलीप राठोड सर सेकंड, गणेश सर थर्ड. गुड. बघा, याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे पॉक्सो च्या कलम 7 मध्ये,
लैंगिक अत्याचाराची व्याख्या दिलेली आहे, ठीक आहे, की सेक्शुअल ऑफेन्सेस काय असतं, म्हणजे पॉक्सो मध्ये सेक्शुअल ऑफेन्सेसची डेफिनेशन जी आहे ही पॉक्सो ऍक्टच्या कलम 7 मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. बाकी 5, 3, 8 काय आहे, ठीक आहे, हा तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे पण की पॉक्सो आणि एमटीपी ऍक्ट या दोघांचं पण डिफरन्शिएशन तुम्हाला करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबरचा, भेदक लैंगिक अत्याचार. आता भेदक मध्ये काय आहे, फोर्सफुली. फोर्सफुली जर एखादी गोष्ट जर झालेली असेल, फोर्सफुली जर एखादं सेक्शुअल ऑफेन्सेस जर झालेला आहे तर ते पॉक्सो ऍक्टच्या कुठल्या कलमांतर्गत दिलेला आहे, असा प्रश्न होता तुमच्या समोर दिलेला आहे, ठीक आहे. ऑप्शन्स पण तुमच्या समोर आहे. पोल देते आहे मी, स्टार्ट. फोर्सफुली एखादं सेक्शुअल ऑफेन्सेस जर झालेला असेल पॉक्सो मध्ये, ठीक आहे, तर ते त्याचा कलम कुठला आहे एक्झॅक्ट ते विचारलेलं आहे. पॉक्सो बद्दलच्या जेवढ्या पण असं मला जर का एक्स्ट्रा जर मिळालं, ठीक आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन घेऊन मी तुम्हाला पाठवून देणार ग्रुपमध्ये. चलो, रुपाली मॅम, परत गणेश सर, संतोष सर, थर्ड रँक, गुड. हा सर्वांना प्रॉब्लेम होतोय का, म्हणजे स्क्रीन दिसत नाही आहे, एकदम मला कन्फर्म करा. याचं करेक्ट उत्तर आहे पॉस्को कलम 3 मध्ये, ठीक आहे. भेदक लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितलेलं आहे की ज्यामध्ये फोर्सफुली एखाद्या व्यक्तीसोबत किंवा म्हणजे लहान मुलांसोबत जे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केल्या जातं, तर त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे पॉस्कोच्या कलम 3 मध्ये दिलेली आहे. आता तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे, कलम 3 काय आहे, कलम 4, कलम 5, कलम 7, कलम 8 काय काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे, हा तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे की पॉस्को ऍक्ट नेमका काय आहे, ठीक आहे, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. पुढचा जो प्रश्न आहे, ठीक आहे, पुढचा प्रश्न समजून घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा, सॉरी, पेनिट्रेटिव्ह फोर्सफुली, येस सदाशिव सर, ठीक आहे. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भेदकला पेनिट्रेटिव्ह एक्झॅक्ट प्रॉपर वर्ड आहे, ठीक आहे. थँक्यू सदाशिव सर. तुमच्या समोर बघा प्रश्न आहे 7 नंबरचं, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल देते आहे मी, स्टार्ट. जेव्हा मी स्टार्ट म्हणते ना, तर स्क्रीनला कुठेही टच करू नका. जर तिथे टच नाही करणार तर तुम्हाला पोल दिसेल, ठीक आहे. 2 मिनिटात थांबायचं, पोल येतो. चला, गुड. 7व्या नंबरचा जो प्रश्न आहे तुमच्या समोर, प्रश्न बघा काय होता, की सपोज लैंगिक अपराधातील जी पीडित व्यक्ती आहे, जर ती लहान मुलगी असेल तर तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा अधिकार कोणाला असतो, ठीक आहे. फक्त महिला तपासी अधिकारी, फक्त महिला न्यायाधीश, महिला डॉक्टर आणि वरीलपैकी सर्व. तर याचं करेक्ट उत्तर काय होतं, फक्त महिला डॉक्टर, कारण की क्वेश्चन एकदम सोपा होता. ऑब्व्हियसली वैद्यकीय तपासणी होते आहे तर कोण असणार आहे त्या ठिकाणी, महिला डॉक्टरच्या थ्रूच असणार आहे. पण मला एक सांगा, सपोज एखादी मुलगी 18 वर्षाच्या खालील आहे आणि दुसरी गोष्ट की ती मेंटली थोडी रिटार्डेड आहे. मेंटली रिटार्डेड म्हणजेच काय, की मानसिकरित्या ती योग्य नाहीये किंवा मानसिकरित्या ती प्रॉपर नाही आहे. तर अशा कंडिशन मध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तिची जर वैद्यकीय तपासणी जर करायची असेल, ठीक आहे, तर कोणाची परवानगी घेणं गरजेचं असतं, त्या ठिकाणी पालकांची उपस्थिती किंवा पालकांची सहमती असणं गरजेचं असतं, ठीक आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, विसरायचं नाहीये. येस,
कायदेशीर पालकांची त्या ठिकाणी संमती घेणं किंवा पालकांची त्या ठिकाणी कायदेशीर पालकांची परमिशन घेणं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. 7व्या नंबरचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे 3rd नंबरचं. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. ठीक आहे, मग मी पोल देते. चला पोल देते मी. ठीक आहे, स्टार्ट. संतोष सर फर्स्ट रँक, रुपाली मॅम सेकंड, गणेश सर 3rd रँक. गुड. तुम्हाला सुरुवातीचे 10 लोकांचा लीडर बोर्ड दिसत असेल कदाचित. ठीक आहे, याचं बघा करेक्ट जे उत्तर होतं. ठीक आहे, याचं करेक्ट उत्तर आहे ग्रीक लव. ठीक आहे, आता बघा ही ग्रीक लव काय आहे. आता ग्रीक लव म्हणजेच बघा काय प्रश्न काय होता समजून घ्या. दोन पुरुषांमधले किंवा एक स्त्री आणि एका पुरुषांमध्ये यांच्यामध्ये जर सपोज गुप्तद्वाराद्वारे लैंगिक संबंध जर होत असेल. आता गुप्तद्वारा म्हणजेच काय की ज्या ठिकाणी अॅनल पद्धतीने सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जर होत असेल तर त्याला ग्रीक लव म्हणतात. आता त्याचं दुसरं जर आपण नाव बघितलं तर याला बगरी सुद्धा म्हणतात. ठीक आहे, किंवा याला सोडोमी म्हणून सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, बगरी सुद्धा म्हणतात किंवा याला सोडोमी सुद्धा म्हणतात किंवा त्या ठिकाणी ग्रीक लव सुद्धा म्हणतात. आता याला ग्रीक लव का बरं म्हटलेलं आहे, कारण की जे ग्रीक देशातील जे लोक होते. ठीक आहे, तर त्या ग्रीक देशातील लोकांनी सर्वात प्रथम अशा पद्धतीचे काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. ठीक आहे, आणि त्यांनी त्याला नावाचं ग्रीक लव म्हणून दिलं. ठीक आहे, तर तेव्हापासनं येस ग्रीक कंट्रीपासनं ते आलेलं आहे, म्हणून त्याला ग्रीक लव म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. तर हाच कन्सेप्ट लक्षात ठेवा सर्वांनी. पुस्तकामध्ये मी बगरी किंवा सोडोमी हे 2 नावं दिलेली आहे. आता तुम्हाला त्याच्यात काय ऍड करायचं, इथे तुम्हाला ऍड करायचं ग्रीक लव बद्दलचं. ठीक आहे, सर्वांना समजते आहे, व्यवस्थित लक्षात येते आहे. ठीक आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशाबद्दल सांगू, सॅडियम काहीच नाही ऍक्च्युली, ते सॅडिझम होतं त्यांच्याकडनं टाईप मध्ये ते सॅडियम आलेलं आहे. सॅडिझम आहे ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. 9 नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे. तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला पर्याय देऊन पोल देणार आहे. ठीक आहे, सॉरी, पोल देते आहे मी. स्टार्ट. आता पोल मी फास्ट देत जाणार. ठीक आहे, सर्वांनी आता मानसिकता ठेवा. स्लो होते आहे भरपूर, फास्ट घेते थोडे कारण भरपूर प्रश्न आहेत. ज्यांनी क्लासेस बरोबर केलेली आहे, ज्यांनी रिव्हिजन व्यवस्थित केलेलं आहे, त्यांचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, कारण की हे जे सेक्शुअल पॅराफिलियाज ज्या होत्या, या सेक्शुअल पॅराफिलियाज मी क्लासमध्ये एकदम व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत तुम्हाला. बघा प्रश्न होता की जेव्हा पुरुष स्त्रीला चावून तिला मारून लैंगिक आनंद जर प्राप्त जर करत असेल तर त्याला फिल इन द ब्लँक्स म्हणतात, असा प्रश्न होता. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, सॅडिझम. ठीक आहे, सॅडिझम मध्ये काय होतं की एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला चावून तिला मारून लैंगिक आनंद जर त्या ठिकाणी जर तो मिळवत असेल किंवा त्याला जर प्राप्त जर होत असेल. ठीक आहे, तर त्या कन्सेप्टला आपण सॅडिझम म्हणत असतो. तर 9 नंबरचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर होतं सॅडिझम बद्दल. त्याच्यानंतरचा 10व्या नंबरचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. ही कन्सेप्ट नवीन आहे, याला पण लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने, इम्पॉर्टंट आहे, पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. 10व्या नंबरचा प्रश्न आहे, पोल देते आहे मी. ठीक आहे,
पोल देते आहे मी. स्टार्ट. बघा, 10व्या नंबरचा प्रश्न होता. इथे बघा काय दिलेलं आहे. विरुद्ध लिंगाच्या विष्ठेला, ठीक आहे, हात लावून किंवा सुगंध घेऊन जर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला लैंगिक आनंद जर प्राप्त जर होत असेल तर त्याला फिल इन द ब्लँक्स असं म्हणतात. याचं करेक्ट उत्तर आहे कोप्रोफिलिया. न्यू कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने अजूनच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याला स्टार मार्क करून ठेवा. सपोज एखादा विरुद्ध लिंगाच्या विष्ठेला हात लावून त्याचा सुगंध घेऊन त्या व्यक्तीप्रती जर त्याला लैंगिक आनंद जर प्राप्त जर होत असेल तर त्याला कोप्रोफिलिया असं म्हणतात. काय म्हणतात? कोप्रोफिलिया. इम्पॉर्टंट आहे, विसरायचं नाही. ठीक आहे, कोप्रोफिलिया. 10व्या नंबरचा प्रश्न. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न समजून घ्या. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचा. प्रश्न वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला पोल देते. ते फ्रोटेरिझम आहे, बॉन्डेज, फेटिसिझम. पहिला ऑप्शन पिपिंग टॉम. ठीक आहे, पोल देते आहे मी. स्टार्ट. गणेश सर, उत्तर माहिती होतं? याचं करेक्ट जे आन्सर होतं, ठीक आहे, ते आन्सर होतं बघा, पिपिंग टॉम. कन्सेप्ट नवीन आहे तुमच्या सर्वांसाठी. आता बघा कसं. प्रत्येक वेळी एखाद्या स्त्रीला आंघोळ करताना, लैंगिक संभोग करताना किंवा कपडे बदलताना बघणे, ठीक आहे, आणि त्याच्यापासून लैंगिक आनंद प्राप्त करणं, त्याला म्हणतात पिपिंग टॉम. आता बघा, या पिपिंग टॉमचं दुसरं नाव आहे वोयरिझम. काय नाव आहे? वोयरिझम. ठीक आहे, किंवा याला स्कोप्टोफिलिया सुद्धा म्हणतात. हे मी सर्व शिकवलेलं आहे. वोयरिझम काय आहे किंवा स्कोप्टोफिलिया काय आहे, हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, नावं कधी लक्षात येईल? जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये एकमेकांना डिस्कस करणार. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोये मोये झाले तुम्ही? झाले ना? तर मोये मोये व्हायचं नाहीये, म्हणून अभ्यास चांगल्याने करायचा आहे. ठीक आहे, तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे पिपिंग टॉम. वोयरिझम किंवा स्कोप्टोफिलिया याला म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, पुस्तकामध्ये याच्याबद्दल पण दिलेला नाहीये, पण एक्स्ट्रा प्रश्न मी तुमच्यासाठी काढून दिलेला आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे, पोल देणार आहे मी, समजून घ्या. पोल देते आहे. स्टार्ट. हेगर्स होते, हेगर्स.
परत एकदा गणेश सर फर्स्ट रँक, रुपाली मॅम सेकंड, लाहू सर थर्ड रँक. गुड. आता बघा, गर्भधारणेवेळी ओटीपोटी ओटीपोट जे असतं, ठीक आहे, ओटीपोट मऊ आणि ओढलेल्या स्वरूपासारखी दिसत असेल, ठीक आहे, त्याला फिल इन द ब्लँक्सची चिन्हे म्हणतात. त्याला हेगर्सची चिन्हे म्हणतात. कशाची चिन्हे? हेगर्सची. आता बघा कसं, जेव्हा एखादी लेडीज प्रेग्नेंट असते, ठीक आहे, तर जो ओटीपोट जो असतो, तर त्या ओटीपोटामध्ये काय होतं की ती एकदम मऊ होते, ठीक आहे, ओढलेल्या स्वरूपासारखी आपल्याला दिसत असते, तर त्याला हेगर्स चे साईन म्हणतात. हेगर्स साईन त्याला म्हणतात. त्याचं इंग्लिश मध्ये अशा पद्धतीने नाव आहे, ठीक आहे. हेगर्स साईन त्याला म्हणतात. विसंज्ञा हेगर्स साईन. आता बघा, हे कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सपोज एखाद्या घटनास्थळी एखाद्या स्त्रीची प्रसूती झालेली असेल, ठीक आहे, किंवा ती प्रेग्नेंट असेल, त्यावेळी बघा हे हेगर्सचे जे चिन्ह असतात, हा मेडिकल लिगल जो असेल, डॉक्टर जो असेल, ठीक आहे, मेडिको लिगल जो एक्सपर्ट असेल, तर त्या ठिकाणी काय होतं की जर एखाद्या स्त्रीची ओटीपोटी मऊ जर त्याला दिसत असेल, ओढलेल्या स्वरूपाची जर दिसत असेल, तर ती जी चिन्ह त्याला दिसतात, तर त्या चिन्हांना हेगर्सचे चिन्हे म्हणतात, ठीक आहे, हेगर्स साईन त्या ठिकाणी म्हणतात. तर म्हणून 12 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे हेगर्स. मी माझ्या रिफ्रेश केलेला आहे, ठीक आहे. ज्यांना कोणाला त्रास होत असेल किंवा ज्यांना स्क्रीन दिसत नसेल, तर त्यांच्यासाठी आता परत एकदा रिफ्रेश केलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे 13 नंबरचा, समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. नवीन प्रश्न आहे सर्वांसाठी. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न वाचून घ्या. पोल देते मग. ठीक आहे. चला स्टार्ट. पोल देते आहे मी. स्टार्ट. नवीन आहे कन्सेप्ट, समजून घ्या आणि प्रश्नांना व्यवस्थित समजून घ्या. इतर प्रश्नांबद्दल इतर प्रश्नांचे जे ऑप्शन दिलेले आहे, ठीक आहे, त्यांच्याबद्दल पण माहिती घेण्याचा प्रयत्न करा. ते तुमचं काम आहे. स्मार्ट स्टडी तुम्हाला करावी लागेल थोडीफार. चला, रुपाली मॅम आज फर्स्ट रँक. प्रश्न बघा काय होता 13 नंबरचा. गर्भधारणेमुळे गर्भाशय ग्रीवा वरच्या दिशेने मऊ होऊ लागते आणि ओठांसारखे मऊ होण्यास ती सुरू होते, तर त्याला फिल इन द ब्लँक चिन्ह म्हणून ओळखले जाते. तर त्या चिन्हांना म्हणतात गुडेल्सचे चिन्ह, ठीक आहे. आता गर्भाशय ग्रीवा म्हणजे असते सर्विक्स, ठीक आहे. ज्यांना इंग्लिशचा मराठीचा इश्यू असेल त्यांच्यासाठी सांगते. जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असते, ठीक आहे, तर ते सर्व्हिक्स जे असतं, सर्व्हिक्स हा वरच्या दिशेने काय असतं, मऊ होऊ लागतं, ठीक आहे. आणि मऊ झाल्यामुळे काय होतं की ओठांसारखे तर मऊ व्हायला काय होतं, सुरुवात होते. आणि ती जी चिन्ह आपल्याला दिसून येतात, तर त्या चिन्हांना गुडेल्सची चिन्ह किंवा गुडेल्स साईन असं म्हणतात, ठीक आहे. याचं इंग्लिश मधलं नाव आहे या पद्धतीने, ठीक आहे, गुडेल्स साईन. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर थर्ड आहे. क्लिअर. आता बघा, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे 14 नंबरचा. 14 नंबरचा प्रश्न वाचून घ्या प्रॉपर पद्धतीने, त्याच्यानंतर मग मी पोल देते, ठीक आहे. सर्वांना क्लिअर आहे. इथे बेकायदेशीर काय आहे ते नाही आहे. बेकायदेशीर नष्ट करणे, चौथा ऑप्शन, ठीक आहे, जर दिसत नव्हतं त्यांच्यासाठी. बेकायदेशीर नष्ट करणे आहे चौथा ऑप्शन, जर दिसत नसेल तर. पोल देते आहे मी. स्टार्ट. बाल हत्या म्हणजे काय विचारलाय? इन्फंटिसाइड पुस्तकामध्ये दिलेला आहे. पोल देते, सॉरी, पोल झालेला आहे, संपलेला आहे, ठीक आहे. आपल्याला विचारलं होतं बालहत्या म्हणजे काय, ठीक आहे. याला इंग्लिश मध्ये म्हणतात इन्फंटिसाइड. पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता बघा, प्रसूतीनंतर किंवा जन्माला आल्यापासून 2 वर्षाच्या आतील बालकास बेकायदेशीर नष्ट करणे.
नाही आहे. प्रसूतीनंतर किंवा जन्माला आल्यापासून 1 वर्षाच्या आतील बालकास बेकायदेशीरपणे नष्ट करणे त्याला बालहत्या म्हणतात. तर सेकंड नंबरचं जे ऑप्शन होतं हे याचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. बाकीचं याच्यामध्ये येणार नाही. 6 महिने पण नाही, 3 महिने पण नाही. ठीक आहे. तर बालहत्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा जो कन्सेप्ट आहे, पुढचा कन्सेप्ट बघा. 14 नंबरचा प्रश्न, सॉरी 15 नंबरचा प्रश्न. तुमच्या समोर आहे 15 नंबरचा प्रश्न, वाचून घ्या. ठीक आहे. मग मी पोल देते. तुम्हाला लीडर बोर्ड दिसतोय का? आता बघा, पोल देणार आहे मी. ठीक आहे. प्रश्न वाचलेला आहे सर्वांनी. पोल देणार आहे मी. स्टार्ट. 15 नंबरचा प्रश्न होता. काय सांगितलं होतं बघा. एखादी स्त्री सपोज तिची डेथ झालेली आहे. ठीक आहे. प्युट्रिफिकेशनला बॉडी आलेली आहे किंवा आतमध्ये गॅसेस अतिशय निर्माण झालेली आहे त्या डेड बॉडीमध्ये आणि आतमध्ये बेबी पण आहे. वायूंच्या त्या दाबामुळे गर्भाशयातील जर मूल बाहेर जर फेकल्या जर जात असेल तर त्या बाळंतपणाला काय म्हणतात असं म्हटलेलं होतं. ठीक आहे. मग तुमच्या समोर काय होता प्रश्न होता. तर याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे मरणोत्तर बाळंतपण. ठीक आहे. म्हणजे यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात पोस्ट मॉर्टम डिलिव्हरी. काय म्हणतात? पोस्ट मॉर्टम डिलिव्हरी. म्हणजे एखादी स्त्री जर सपोज गरोदर आहे, गरोदर असताना तिची डेथ झाली आणि डेथ झाल्यामुळे आतमध्ये गॅसेस निर्माण झाले पूर्ण, ठीक आहे, वायू निर्माण झाले. तर त्या वायूमुळे, त्या वायूच्या दाबामुळे जर बेबी प्रेशरमुळे जर बाहेर जर फेकल्या जात असेल, तर त्या डिलिव्हरीला काय म्हटलं जातं? पोस्टमॉर्टम डिलिव्हरी म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं मरणोत्तर बाळंतपण. ठीक आहे. तर म्हणून 15 नंबरचं जे प्रश्न होतं, या 15 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे? थर्ड ऑप्शन. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा ऑप्शन समजून घ्या. पुढचा प्रश्न 16 नंबरचा. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पोल देणार आहे मी. ठीक आहे. त्यावेळेस उत्तर द्यायचं. पोल देते आहे. स्टार्ट. हा एमटीपी ऍक्ट आहे. स्थापना विचारलेली आहे. मान्यता नाही. दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये कन्फ्युज झाले की काय? चल, याचं करेक्ट उत्तर जे आहे हे आहे 20 सप्टेंबर 1994. तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे पॉक्सो ऍक्ट. ठीक आहे. आणि एमटीपी ऍक्ट. या दोघांबद्दल पण डिफरन्स जे आहे, यांची स्थापना, यांची मान्यता, यांच्या शिक्षा, यांच्यामध्ये जर कलम असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने होमवर्क करून ठेवायचा इम्पॉर्टंट आहे आणि करावंच लागेल. त्याच्यानंतर बघा, 17 नंबरचा जो प्रश्न आहे, सॉरी तो ऍक्च्युली हा एमटीपी ऍक्ट नव्हता, माझ्याकडनं एमटीपी म्हटलं गेलं. हा ऍक्च्युली पीसीपीएनडीटी ऍक्ट होता. ठीक आहे. पीसीपीएनडीटी ऍक्ट. पुढचा जो प्रश्न आहे, 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघून घ्या, समजून घ्या, उत्तर द्यायचं आहे.
पोल देते आहे मी, हा एमटीपी ऍक्ट आहे. ठीक आहे, पोल देते आहे मी, स्टार्ट. स्थापना आणि मान्यता, ठीक आहे, दोन्ही पण गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समजून घेत चला, कन्फ्युज होऊ नका. हा एमटीपी ऍक्ट आहे, वैद्यकीय गर्भपात कायदा. याचं करेक्ट उत्तर आहे 10 ऑगस्ट 1971 ला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे विचारलं तुम्हाला एमटीपी ऍक्ट बद्दल. ठीक आहे, एमटीपी ऍक्ट, पॉस्को. बघा आता तुम्हाला होमवर्क सांगते मी. पॉस्को, पीसीपीएनडीटी, एमटीपी. ठीक आहे, या तिन्ही ऍक्ट बद्दल, यांची स्थापना, यांची मान्यता, यांच्यामध्ये दिलेल्या शिक्षा आणि या गोष्टी काय आहेत. ठीक आहे, हे तुमच्या सर्वांसाठीचा होमवर्क आहे, जो तुम्हाला करायचा आणि सर्वांनी मला पाठवायचा आहे. क्लिअर. पुढचा जो प्रश्न आहे 18 नंबरचा. ठीक आहे, 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एक सेकंड. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या, मग मी पोल देते. स्टार्ट. गर्भपाताबद्दल विचारलेलं होतं. ठीक आहे, की गर्भपात होण्याची कारणे किंवा करण्याचे जे कारणे आहे, ठीक आहे, याच्यापैकी कुठली असू शकतात. कारण आपल्याला विचारली होती की का बरं, कुठली कारण असू शकतात, असा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, तर याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे असं विचारला होता प्रश्न की गर्भपात होण्याची कारणे काय असू शकतात. ठीक आहे, चिकित्सार्थ पण असू शकतं, म्हणजे सपोज एखाद्या लेडीजला चेक करताना जर तिला काही मेडिकल इश्यूज असेल, ठीक आहे, त्यावेळेस करू शकतात. बाल कल्याणार्थ म्हणजेच काय, की सपोज आता एखादा म्हणजे बेबी आहे, तो प्रॉपर नसेल, मेंटली रिटार्डेड असेल, त्या पद्धतीने. मानवतेच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, म्हणजे सपोज एखाद्या बघा ड्यू टू सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणा, किंवा आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीला जर म्हणजे तिच्यासोबत जर लैंगिक अत्याचार जर झालेले असेल आणि त्याच्यामुळे जर तिला जर गर्भधारणा जर झालेली असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपण अबॉर्शन करू शकतो. तर हा तिन्ही ऑप्शन्समुळे आपण एखाद्या स्त्रीला अबॉर्शन किंवा गर्भपात त्या ठिकाणी करू शकतो किंवा होऊ शकतो. त्याच्या मागची ही कारणं आहेत. तर म्हणून 18 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं करेक्ट उत्तर होतं चौथं ऑप्शन. ठीक आहे. आजचा सर्वात शेवटला प्रश्न तुमच्या समोर आहे. ठीक आहे, मी थोडस साईडला होऊन जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कदाचित दिसणार नाही, फक्त मला एकदा पोल देऊ द्या. एक मिनिट, मी होऊनच जाते साईडला. सर्वात लास्ट इथे सेकंड ऑप्शन आहे, वाचून घ्या, वेळ देते मी, कारण की थोडासा कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. वाचून घ्या अगोदर प्रश्न, मग मी बोल देते. एक सेकंड, ऍक्च्युली इथे यांनी टाईप करताना चुकलं आहे. एक सेकंड, मी तुम्हाला हे बरोबर करून देते. एकच मिनिट द्या मला, मी ते ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित करून देते, कारण की तिथे थोडं चुकलं आहे, कन्फ्यूज होणार तुम्ही. एकच मिनिट थांबा.
आता ऑप्शन तुमच्या समोर आहे. आता ऑप्शन दिलेला आहे मी व्यवस्थित, ठीक आहे. बघून घ्या, वाचून घ्या अगोदर, त्याच्यानंतर पोल देते. क्लिअर? चला, पोल देते मी, ठीक आहे. स्टार्ट. इस्माईल सर फर्स्ट रँक. याच्यामध्ये नाही, फायनल लीडर बोर्ड नाहीये, तो यायला पाहिजे होता. ठीक आहे. याचं करेक्ट जे उत्तर होतं हे सेकंड ऑप्शन होतं. बघा, पहिल्याचं तिसरं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, इतर जोडीदाराला लैंगिक संभोग करताना बघून लैंगिक आनंद प्राप्त करणे, त्याला काय म्हटलं जातं? मिक्झोस्कोपिया. ठीक आहे. त्यानंतर बघा, विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक आनंद प्राप्त करणे, त्याला काय म्हणतात? फ्रोटेरिझम. ठीक आहे. थर्ड ऑप्शन आहे, पुरुष त्याच्या जोडीदाराला स्वतःला मारून चावण्यास सांगून लैंगिक आनंद. दुसऱ्याला चावणे आणि दुसऱ्याला मारणे हा भाग वेगळा. जेव्हा पुरुष स्वतःच्या जोडीदाराला स्वतःला मारण्यासाठी सांगतो, ठीक आहे, म्हणजे त्याला स्वतःला, पुरुष त्या स्त्रीकडून स्वतःला मारवून घेतो, ठीक आहे, चावायला सांगतो आणि त्याच्यामधनं त्याला जर लैंगिक आनंद जर प्राप्त जर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? मेसोसिझम. पण जर एखादा पुरुष दुसऱ्या स्त्रीला मारून चावून, ठीक आहे, जर लैंगिक आनंद जर प्राप्त मिळवत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला सॅडिझम म्हटलं जातं. ठीक आहे. पण जेव्हा स्वतः पुरुष स्वतःला चावण्यासाठी दुसऱ्या त्या स्त्रीला सांगतो, की म्हणजे स्वतःला चावण्यासाठी सांगतो, ठीक आहे, मारायला सांगतो आणि त्याच्यातनं जर तो लैंगिक आनंद जर प्राप्त मिळवत असेल किंवा करत असेल तर त्याला सॅडिझम म्हटलं जातं. आणि मृतकासोबत जर एखादा लैंगिक संभोग जर करत असेल तर त्याला नेक्रोफिलिया म्हणतात. काय म्हणतात? नेक्रोफिलिया. आणि व्यक्ती ठीक आहे, एखादा व्यक्ती जर सपोज मेलेल्या व्यक्तीचं म्हणजे स्किन वगैरे खाऊन, त्वचा खाऊन जर त्याच्यातनं जर लैंगिक आनंद जर मिळवत असेल तर त्याला नेक्रोफॅजिया म्हणतात. फॅजिया. ठीक आहे. फिलिया वेगळं, फॅजिया वेगळं. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आज 19 प्रश्न होते. ठीक आहे. टॉपिक खूप छोटा होता, म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेसवर मी जास्तीत जास्त प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इल्लीगल अबॉर्शन जे होतं, इल्लीगल अबॉर्शन मध्ये पण ऍक्ट वगैरे पण घेतले आणि बाकीच्या ज्या नवीन कन्सेप्ट होतात ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला आजची प्रश्न कशी वाटली ते सांगा अगोदर, त्याच्यानंतर मग मी तुमचा स्कोर विचारते. अभ्यास होते आहे आणि आवडलीत प्रश्न? बघा, ज्यांचं रिव्हिजन मोड मध्ये जे आहेत आता विद्यार्थी, बापरे, अंगद सर होते का आज क्लासला? येस. बघा, नवीन कन्सेप्ट घेऊन येण्याचा मी प्रयत्न केला. काही प्रश्न नवीन घेतले की जेणेकरून तुम्हाला अशी पण प्रश्नांची सवय व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्या पण कन्सेप्ट एक्स्ट्रा होत्या त्या पद्धतीने मी एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला घेण्याचा प्रयत्न केला. अरविंद सर 30 प्रश्न घेऊ शकत नाही, कारण की काही टॉपिक छोटे असतात. ठीक आहे. काही टॉपिक छोट्या असल्या कारणाने 30 प्रश्न घेणं किंवा काढणं शक्यच होत नाही. त्याला इल्लीगल अबॉर्शनवर जास्ती प्रश्नच नव्हते घेऊ शकत, म्हणून मग मी दुसरा पण टॉपिक त्याच्यासोबत जोडलेला आहे की जेणेकरून प्रश्नांची संख्या वाढायला पाहिजे. ऑप्शन एक्सप्लेनेशन दिले तर बरं होईल, जे की न्यू कन्सेप्ट आहेत. येस सीमा मॅम. ठीक आहे, प्रयत्न करेल नेक्स्ट टाइम पासन. टॉपिक नुसार प्रश्न मी तुम्हाला याच्यासाठी देते आहे की त्या टॉपिकच्या व्यतिरिक्त पण एक्स्ट्रा अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे.
रोज कसं घेणार आहे? प्रश्न काढायला वेळ लागतो ना. रेडीमेड थोडी आहेत प्रश्न, वेळ लागतो भरपूर. ठीक आहे. लहू सर, येस गुड. 19 पैकी 14 मार्क, व्हेरी गुड. 19 पैकी 14 मार्क. राजकुमार सर, व्हेरी गुड. सीताराम सर, आशा मॅम 14, अविनाश सर 12. एक सेकंड. सीताराम सर, अच्छा 6च प्रश्न सोडवले तुम्ही. रितेश सर 15, गणेश सर 17, व्हेरी गुड गणेश सर. दमाया सर 13, गुड. अंगद सर 8, अदिती 11, मकरन सर 15, येस. डी.वाय. मोरे सर 15 मार्क्स. अजय सर 12, संजय सर 12, निहाल सर 6, दिलीप सर 13, संतोष सर 10, संजय सर 13, व्हेरी गुड. संध्या मॅम 9, तानाजी 14, नामदेव 13, राजकुमार 5, निखिल सर 14, अशोक सर 19 पैकी 15 मार्क्स, रणजित सर 10. ओके. गुड, व्हेरी गुड. सर्वांचा स्कोर अतिशय चांगला आहे. काही टॉपिक्स आज बघा वेगळे होते, काही प्रश्न आज डिफिकल्ट होते. समजू शकते, थोडं डोक्यावरून गेलं असेल म्हणजे विमान आलं आणि लगेच असं ते पार झालं असेल. ठीक आहे. बरेच विद्यार्थ्यांचे हे काय आलं बाबा, हे तर आम्ही कधी पाहिलंच नव्हतं. असं पण काही असतं का? तर असं पण काही असतं. आयोगाला अशा ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात ना, ते खूप आवडतात. ठीक आहे. टॉप आज गणेश सर आहेत. 17 मार्क आहेत. ठीक आहे. बरं, ज्युपिटरचे पेढे पाठवू ग्रुपवर. बर, पाठवते. तुम्ही या की इकडे नागपूरला. नाही, आन्सर द्यायचे ना. आन्सर का नाही द्यायचे? ठीक आहे. बघा, तुमच्या समोर जिता जागता उदाहरण आहे. गणेश सर, भस्मारे सर. ठीक आहे. या सरांनी जेवढे जेवढे मी होमवर्क दिलेले आहे तेवढे तेवढे बनवून मला प्रॉपरली वेळेवर पाठवलेला आहे. त्याचा फायदा मला नाही होते आहे. ठीक आहे. हा फायदा त्यांना होते आहे. दुसरी गोष्ट बघा, काही कन्सेप्ट नवीन होत्या. अतुल सर, मार्क्स दिसत नाही. मी जसं मगाशी सांगितलं होतं, की एका पेपर आणि पेन घ्या. जो जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आहे, त्या बरोबर करत चला. जे चुकलं त्याला चूक करत चला. त्याला काउंट करा आणि मग आन्सर सांगा. ठीक आहे, की टोटल किती आले. सुदाम सर, व्हॅलिडिटी संपत नाही आहे. ऍडमिशन तुम्ही आत्ताच घेतलेली आहे. मी 1 वर्षाची व्हॅलिडिटी ऑलरेडी वाढवून दिलेली आहे. ठीक आहे. येणार होते त्याच्यावर. आता बघा, तुम्हाला काय करायचं, अभ्यास कसा करायचा लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेला आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे, तुमचा माझ्यासोबत अभ्यास पण झालेला असेल, लेक्चर सर्वे बघून झालेली आहे, पण तरीही सुद्धा त्या गोष्टी परत 1.5 किंवा 2x च्या स्पीडने ते लेक्चर ऐकत चला. लॉ सारखा हा विषय नाही आहे. इतर सब्जेक्ट सारखा हा विषय नाहीये. आज वाचला, लगेच 2 दिवसानंतर आपण विसरून जातो. ठीक आहे. अभ्यास अशा पद्धतीने करायचा. आता तुमच्या टॉपिक नुसार मी टेस्ट पण घेते. टॉपिक नुसार का बरं टेस्ट घेते आहे, की जेणेकरून तुमचा तो टॉपिक परत तुमच्या डोळ्याच्या खालून जायला पाहिजे. ठीक आहे. जर तो तुमच्या डोळ्याखालून जर तो टॉपिक जात असेल, त्याच्यावर जर मी प्रश्न घेतली, तर त्या टॉपिकच्या रिलेटेड एक्स्ट्रा अजून काय असू शकतं, हे तुम्हाला मी प्रश्नांमधनं घेते, की जेणेकरून त्या पण गोष्टी एक्स्ट्रा तुम्हाला शिकता येणार किंवा त्या समजल्या जाणार. दुसरी गोष्ट काय होतं, की त्याने जास्त स्कोर येणारे कुठून अभ्यास करतात जरा सांगा प्लीज. YouTube वरून करता का? YouTube वरून वगैरे बघा, तुम्हाला एक सांगते मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्मार्ट स्टडी करेल, जेवढं मी होमवर्क दिलेला होता, ते होमवर्क जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर केलात ना किंवा त्याचं अनालिसिस जर व्यवस्थित केलं, तर तुमचाही स्कोर वाढेल. ठीक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, की त्या टॉपिकच्या निगडीत अजून एक्स्ट्रा काय गोष्टी मिळू शकतात, यावर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. येस, बदाम बदाम खाणारे आपल्याकडे एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे अंगद सर. लई बदाम खाऊ आहे. है ना? त्यांना लईच बदाम आवडते. ती गायब होतात लगेच बदाम खाऊन, है ना अंगद सर? आता तर गरमीचे दिवस आले, आता आईस्क्रीम खायला सुरू करा. लई बदाम बदाम खाऊ नका. अच्छा, बदामचे ज्यूस घेता तुम्ही? हो, हो. तर आजचे प्रश्न तुम्हाला आवडली? ठीक आहे. प्रॅक्टिस पण झाली छान मस्तपैकी. तर अशा पद्धतीने आपण परत
टेस्ट घेणार आहोत नेक्स्ट टॉपिकला. ठीक आहे. टॉपिक काय असणार आहे, आज संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत तुम्हाला टॉपिक समजून जाणार, डेट पण समजेल. ठीक आहे. ग्रुपमध्ये मी टाकून देणार. ठीक आहे. टाइम पण लक्षात येईल, टॉपिक पण समजेल, डेट पण लक्षात येईल. फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यास जर व्यवस्थित कराल तर सर्व गोष्टी व्यवस्थित सुटेल. आता तुमचा होमवर्क काय आहे आज, याची पीडीएफ मी अपलोड करेल अप्लिकेशनला, त्याला डाउनलोड करा, प्रिंट करा आणि जे ऑप्शन्स आहे, इतर ऑप्शन्स, ठीक आहे, त्याच्याबद्दल काय करा ना, इतर माहिती काढण्याचा प्रयत्न करा. लवकर घ्यायला काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे ना, की क्वेश्चन काढायला वेळ लागतो. तुमच्यासाठी खूप सोपं आहे ते, ऍक्च्युली क्वेश्चन तुमच्या समोर असताना तुम्हाला पटापट फक्त क्लिक करायचं असतं. माझ्यासाठी खूप अवघड आहे आणि ते मला लिहावं लागतं एक एक प्रश्न. ठीक आहे. मला 4 पुस्तकं अजून एक्स्ट्रा वाचावी लागते. तेव्हा कुठे तुमचे प्रश्न बनतात आणि एवढं सोपं नाही आहे इंग्लिशच्या मटेरियलला मराठीमध्ये कन्व्हर्ट करणं. खूप डिफिकल्ट असतं ते. ठीक आहे. अच्छा, मी लाईव्ह आला की बरं वाटतं, अभ्यास केल्यासारखं वाटतं. ओके. बरं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत, करावं लागणार आहे. ठीक आहे. परत एकदा गणेश सरांचं सर्वांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करा. 17 मार्क आहे आजच्या टेस्टमध्ये त्यांना. गुड स्कोर आहे, मस्त स्कोर आहे. बाकीच्यांचा पण स्कोर चांगला आहे. फक्त तुम्हाला अभ्यास चांगल्याने करायचा आहे परत. सर्वांना सर्व काही येतं, फक्त तुम्हाला त्याला व्यवस्थितरित्या ना बरोबर रिव्हिजन करायचे. रिव्हिजन जर प्रॉपर केली तर तुमचं एकही मार्क कुठेच जाणार नाहीये. ठीक आहे. चलो, आज परत एकदा आपण वेळात वेळ काढून आजच्या टेस्टला हजर राहिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. लवकरच आपण परत एक नवीन टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. नवीन टेस्ट, नवीन टॉपिक लवकरच घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला मस्तपैकी अभ्यास पण करता येणार आहे, रिव्हिजन पण होणार आहे आणि चांगला स्कोर पण घेता येणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद. लवकरच भेटूया आपण आपल्या परत टेस्टला. ठीक आहे. ॲपमध्ये लाईव्हमध्ये असतात सर्व गोष्टी. परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया आपल्या नेक्स्ट टॉपिकला. तोपर्यंत हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. बाय बाय.